नमस्कार. आज वेगळ टोन वाढवण्यासाठी एक उत्तम आणि परिणामकारक उपाय करणार आहोत. मुद्रा, जिव्हाबंधा सिंहमुद्रा आणि दत्तमुद्रा. यात कॅरोटिड सायनसचा मोठा रोल आहे. ही मानेची धमनी ही थोडीशी इथे थायरॉइडच्या वरती आल्यानंतर ती विभागते. ते विभागते. त्याच्या जंक्शनला फुगीर भाग असतो ना, तो तिच्या बॉडीमध्ये असतो. छोट्या छोट्या मज्जातंतूंचं बंच असतो, बल्ब म्हणतात त्याला, म्हणजे बॉडी म्हणतात त्याला. कॅरोटिड सायनस म्हणतात. इथे असते ते कॅरोटिड सायनस. तर ते खूप सेन्सिटिव्ह असतं. एक एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी ती चेहऱ्याच्या आणि थायरॉइडपर्यंत आतल्या सगळ्या भागांना रक्तपुरवठा करते आणि इंटरनल कॅरोटिड आर्टरी ब्रेनला जाते. तर कॅरोटिड सायनसमध्ये बॅरो रिसेप्टर्स असतात. बॅरो रिसेप्टरचं काम काय आहे? ते रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी करायचं काम करतात, ओळखायचं काम करतात मेनली, आणि नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. वेगस नर्वला संदेश देतात. आणि वयानुसार काय होतं, हळूहळू ती रिजिड होत जाते, म्हणजे कडक होत जाते. आणि मग ती ब्लड सप्लाय थोडा थोडा कमी होत जातो, कारण आतमध्ये चरबी असल्यामुळे ब्लड सप्लाय थोडा थोडा हळूहळू कमी होत जातो. तर रक्तवाहिन्यांमध्ये काय होतं, आतमध्ये ती स्टेनोस होते, म्हणजे अरुंद होतात त्या मार्ग ब्लड फ्लोचा. तर मग क्लॉट्स होतात. ते तुम्हाला माहिती आहे पुढचे काय दुष्परिणाम आहेत. तर या मुद्रेद्वारे आपण याला लवचिकपणा आणायचा आहे. आणि एका राऊंडमध्ये तुमचं BP, जे पण इंटेन्सिव्ह एन्झायटी आहे ते कमी होणार, छातीत धडधडणं, BP वाढणं. तर हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. चला पुढच्या भागामध्ये आपण मुद्रा करूया वेळ न घालवता. नमस्कार, धन्यवाद.